आज आहे खिचडी गरम करायचा प्लान. रात्री खिचडी केली होती ना, ती गरम करायचा प्लान. आणि इकडे आळूवडी वगैरे आहे उरलेलं रात्रीचं, ते मी खाणार आहे आता. ॲज यू गाईज नो, आय लव इटिंग सेल फूड. आणि इकडे तेल टाकले गरम व्हायला. हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी गायत्री. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे संडे आणि संडेची सुरुवात होत आहे कुकिंगपासून. ऑब्वियसली जस्ट आंघोळ करून आली आहे मी, आणि थोडंसं आउटिंग पण होणार आहे. आलोय आम्ही आता लोकेशनला. इथे स्पृहा आम्हाला स्टार्टिंगलाच खूप त्रास द्यायला लागली, बिकॉज तिला खूप सारे असे खेळणे दिसत होते आणि ती म्हणायची मला घेऊनच द्या, आणि आम्ही म्हणायचो की आपण रिटर्न जाताना घेऊ. तर ती ऐकतच नव्हती, नुसती रडत होती, म्हणून मला साऊंड ऑफ करावा लागला. हे बघा, खूप त्रास देत होती. कडेवरही बसत नव्हती, पायी नीट चालत नव्हती. तर कसं तरी तिला आम्ही मॅनेज केलं. फार रडत होती ते बघा. नीट डायरेक्ट खाली सोडलं का मागे पळायची. तर हे बघा, आलं नवशा गणपती. छान असं वातावरण, एकदम प्रसन्न करणारं वातावरण, अतिशय सुंदर. आल्यानंतर साईडलाच पेढे वगैरे सगळे असे विकायला असतात. राईटला पेढे वगैरे असतात आणि लेफ्टला तिकडे फुलं, नारळ वगैरे असतं. तर हे बघा, पेढे वगैरे छान असतात, टेस्ट असते चांगली. मस्त असते. आणि आम्ही एक ठिकाणून मग घेतले, हे बघा, त्रास कंटिन्यू आहे. इथून एक ठिकाणून आम्ही फुलं, हार वगैरे घेतले, नारळ घेतलं आणि चपला वगैरे काढला तिथेच, आणि मग मध्ये गेलो. नारळ, दुवा, फुलं पूजा घेतली आता. काय घ्यायचे? हार, नारळ, दुवा, फुलं. चला. तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. तर युजली नसते, बट संडेला खूप गर्दी असते. सॅटर्डे संडे लोकांना सुट्ट्या असतात विकेंडला, तेव्हा लोक फार येतात आणि त्याच्यामुळे गर्दी असते. मी तर माझ्या पूर्ण याच्यामध्ये लाईफमध्ये पहिल्यांदाच मला लाईनीत उभं राहावं लागलं, नाही तर एवढी गर्दीच नसते बाहेर मंदिराच्या बाहेर. हा बा. तर इथे आम्ही उभे होतो तेव्हा एक बाई पेढे द्यायला आली. मी बी तिचं काहीतरी नवस पूर्ण झाला असेल ना, मला पेढे देत होती, त्याच्यामुळे थोडासा माझा कॅमेरा खाली ठेवला गेला. तुम्ही या घंट्या बघू शकता बांधलेल्या. ॲक्च्युली हे सगळ्या नवसाच्या आहेत. ज्यांनी कोणी नवस केले, त्यांचा नवस पूर्ण झाला की ते असे येऊन घंटी बांधतात इथे. तर तुम्ही बघू शकता किती जातीजोत देवस्थान आहे, की इथे लोक, मी तर म्हणते असं पूर्ण भरत चाललं आहे. ते आधी 4-5 वर्षापूर्वी एवढे काही नव्हते, पण आता या घंट्या अशा म्हणजे लिटरली ना सगळं भरत चाललं आहे त्या घंट्यांनी. बघा कसं झालं आहे ते, एकदम दाट झालं आहे ना आता. त्या वाढतच चाललं आहे आम्ही ते.
इथे नारळ फोडतात आणि आतमध्ये आम्ही पाठीमध्ये घेऊन गेलो होतो. ते नारळ ते तिथले जे लोक आहेत देवाजवळचे ते देवाच्या पायाला लावतात, नारळ आपल्याला रिटर्न करतात. मग बाहेर येऊन तुम्ही नारळ फोडू शकता. तर आम्ही ते नारळ फोडून घेतलं. तुझ्या हातात प्रसाद दिला कोणीतरी खाते ती तिने बरोबर काढून दिलं होतं ना. इथून खाली जायचं मग आणि खाली बोटिंग वगैरे दाखवते तुम्हाला. बोटिंगचं पण नारळ फोडून घेतो आता इथे. बघा कसं पाणी पितात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे मोर्याच म्हणायचं ना. आलोय आता आम्ही. आम्ही इथे खाली जातो आहे. तर खाली बघा तुम्ही बोट वगैरे बघू शकता. तर बोटिंग वगैरे आहे खाली जाऊन आणि तुम्ही बसूही शकता तिथं. एखाद्याला शांतता पाहिजे असेल तर खूप छान प्लेस आहे ती. तर आम्ही गेलो तिथे आणि थोडं बसलो. खूप छान वाटतं, खूप छान प्लेस आहे. पाणी खूप जास्त खराब होतं त्याच्यामुळे आमची बोटिंगची काही इच्छा नाही झाली आणि नकोच, थोडं रिस्की, पावसाळ्यात रिस्की वाटतं जरा, त्याच्यामुळे आम्ही ते अवॉइड केलंच आम्ही. आणि त्यानंतर आम्ही आलो श्यामसुंदर मिसळ खाण्यासाठी. ती सातपूर MIDCमध्ये येते. तर खूप गर्दी होती बघा तुम्ही. इथे तर डायरेक्ट वेटिंग होती, आम्हाला वेट करावा लागला. ऑलमोस्ट 1 तास तरी वेट करावा लागला असेल. आणि आधी नाव आपले हे बघा, इथे असं नाव द्यायचं आपलं आधी अपॉइंटमेंटसारखं आणि वेट करायचा. मग जागा झाली कधी आपल्याला आवाज देतात, मग आपण जायचं. हे बघा मी इथे बसली होती वेटिंग करायला आणि स्पृहा आणि तिचे पप्पा उभे होते तिथेच. बघा कसं. मिळाली आम्हाला आता. ऑलमोस्ट आम्ही अर्धा तास वेट केला. अर्धा तास वेट नंतर आता जागा मिळाली आम्हाला. दाखवते मिसळ कशी. स्टे ट्यून. मिसळ खाणार आहे मग काय खायचं आहे तुला? तुम्ही काय खाणार? वडा रस्सा खाणार आहे? मिसळ नाही खाणार आहे? ओके, म्हणजे आय एम ओनली वन इज गोइंग टू इट मिसळ. ओम गुरुदेवांचा फोटो येते आत्मा मालिक. तर आमची मिसळ आली आहे विथ पापड. रस्सा बाकी आहे अजून, रस्सा आल्यावर मी दाखवते. आलाय रस्सा. टाका बरं इकडे, असं शूट करते. टाका, तरी पण टाका.
आता आम्ही मिसळ खाऊन घेतो आणि मिसळ खाल्ल्यानंतर भेटते तुम्हाला. इथे आम्ही मिसळ खाऊन बाहेर आलो तर स्पृहाच्या पप्पांना वडा खायचा होता. वडा तर संपला होता, म्हणजे अवेलेबलच नव्हता. त्याच्यामुळे आम्ही मिसळच खाल्ली त्यांनी पण. आणि मिसळ खाल्ल्यानंतर आम्ही जेव्हा खाली आलो तेव्हा फार पाऊस चालू होता, त्याच्यामुळे थोडा वेट करावा लागला, पटकन निघता नाही आलं. आणि अशीच मग मस्ती चालू होती स्पृहाची, माझी, पप्पांची. आमची मिसळ खाऊन झाली आहे तर आम्ही आता निघणार आहोत, पण पाऊस सुरू झाला आहे त्याच्यामुळे थांबलोय. पाऊस चालू होता तरी पण आम्ही हिंमत करून निघालो आणि थोडा डिस्टन्सवरती गेलो तर तिथे काही एवढा पाऊस नव्हता. तर गाईज चला, तर गाईज आजच्याच पुरते एवढंच. भेटूया पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे ट्यून, टेक केअर, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.